एसक्यूएलच्या सीरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण अपडेट कमांडबद्दल डिटेलमध्ये शिकणार. सो अपडेट कमांड आपण जसं आधीच्या सेशनमध्ये पूर्ण डिटेलमध्ये अपडेट कमांडबद्दल पाहिलं आहे, पण आजच्या सेशनमध्ये त्याचे काही केसेस आपण डिस्कस करणार. तो आपल्याकडे आज एक टेबल आहे आणि आपल्या टेबलचं नाव आहे बघा जसं स्टुडंट परफॉर्मन्स नावाचा आपल्याकडे हा एक टेबल आहे. या टेबलला आपण जर पाहिलं तर आपल्याकडे स्टुडंट आयडी नावाचा कॉलम आहे, स्टुडंट नेम नावाचा कॉलम आहे आणि स्कोर नावाचा कॉलम आहे आणि ग्रेड नावाचा कॉलम आहे ज्यामध्ये नल व्हॅल्यूज आहे. ओके. सो यामध्ये नल व्हॅल्यूज का बरं आहे हे पण आपण समजून घेऊया. आपल्याकडे स्टुडंट्स आहेत खूप सारे जे की आहे बघा 10 स्टुडंट्स आहेत आपल्याकडे आणि आपल्याकडे यांचा डेटा आहे म्हणजे यांना किती मार्क्स पडलेले आहेत ते आपल्याकडे आहे. जसं बघा अमितला 82 पडलेत, नेहाला 76, राहुलला 68 आणि स्नेहाला 59. सो असे काही आपल्याकडे स्टुडंट्स आहेत. मला काय करायचं आहे, मला यांचा रिपोर्ट तयार करायचा आहे. म्हणजेच की मला यांना ग्रेड द्यायचे आहे नंबर वाईज. समजा 85च्या वर स्टुडंट्स असतील, ज्यांना मार्क्स 85 पडले असतील किंवा 85 पेक्षा जास्त पडले असतील, त्यांना मला एक्सलंट म्हणून ग्रेड द्यायचा आहे. आणि ज्यांना 70 पेक्षा वर आणि जसं 85 पेक्षा खाली असे मार्क्स पडले असतील, त्यांना मला गुड म्हणून ग्रेड द्यायचा आहे. आणि काही असे पण स्टुडंट्स असतील ज्यांना 50 पेक्षा वर पडले असतील आणि 70 पेक्षा खाली, तर त्यांना मला ग्रेड द्यायचा आहे बघा जसं आपला ॲव्हरेज. आणि ज्यांना यामधले जसं काहीच मार्क्स पडले नसतील किंवा यापेक्षा पण खूप कमी मार्क्स पडले असतील, तर त्यांना मला ग्रेड द्यायचा आहे जसा पुअर. सो मला एक गोष्ट सांगा, या टेबलला बघून तुम्हाला काय वाटतंय? या टेबलमध्ये जसं आपला स्टुडंट आयडी नावाचा कॉलम आहे, स्टुडंट नेम नावाचा कॉलम आहे, नंतर आपला स्कोर नावाचा कॉलम आहे आणि ग्रेड नावाचा कॉलम आहे. मग आपण याला वन बाय वन अपडेट करणार का? की समजा बघा अमित नावाचा आपल्याकडे एक रेकॉर्ड आहे. मग आपण चेक करणार याला 85 पेक्षा जसं वर आहे का? येस, याला 85 पेक्षा वर नाहीये. मग याला ग्रेड येईल बघा जसं गुड. याला 76 आहे, मग याला पण काय येईल गुड. याला 68 आहे, मग याला पण गुड येईल. याला 59 आहे, मग याला येईल बघा ॲव्हरेज. मग असं आपण वन बाय वन आपण जाणार आणि अपडेट करणार का रेकॉर्ड? सो नाही. का? कारण की रिअल टाईममध्ये काम करताना आता तरी आपल्याकडे 10 रेकॉर्ड्स आहे, बट रिअल टाईममध्ये काम करताना आपल्याकडे हंड्रेड्स ऑफ रेकॉर्ड्स असतील, थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड्स असतील आणि नंतर आपल्याकडे लॅक्स ऑफ रेकॉर्ड्स असतील. आणि तेव्हा जर आपल्याला प्रत्येक मुलाला ग्रेड द्यायचा असेल, तर आपण वन बाय वन अपडेट नाही करणार. मग सोल्युशन काय आहे आपल्याकडे? मग सोल्युशन आपल्याकडे एकच आहे, जे की आहे केस स्टेटमेंट. आजच्या सेशनमध्ये आपण अपडेट विथ केस स्टेटमेंट यूज करणार आणि हा जो प्रॉब्लेम आहे, आपण हा मिनिटोमध्ये, सेकंडमध्ये आपण सॉल्व्ह करणार. त्यासाठी आपण केस स्टेटमेंट यूज करणार आहे. सो सिंटॅक्स आपला खूप सिंपल आहे आणि याने काय होणार, आपण जसं आपला ग्रेड नावाचा कॉलम आहे, मग ग्रेड नावाच्या कॉलममध्ये 1000 स्टुडंट्स किंवा 1000 एम्प्लॉईज किंवा 1000 कस्टमर्स जरी असतील, तरी त्यांना आपण ग्रेड देऊ शकतो बाय युजिंग केस स्टेटमेंट. सगळं काही डिटेलमध्ये बघूया. सो जर सिंटॅक्स असं आहे बघा, तुम्हाला लिहायचं जसं अपडेट. त्यानंतर आपल्या टेबलचं नाव जे की आहे स्टुडंट परफॉर्मन्स. नंतर आपण काय करणार, एंटर करणार. सेट लिहायचं आहे आपल्याला, कारण की सेटने काय होतंय, की ज्या कॉलमला आपल्याला अपडेट करायचं आहे त्याचं नाव आपण इथे लिहिणार. जसं मला ग्रेड नावाच्या कॉलमला काय करायचं आहे, अपडेट करायचं आहे. का? कारण की या कॉलममध्ये नल व्हॅल्यूज आहेत. मला यांना अपडेट करायचं आहे. काही ना काही ग्रेड द्यायचा आहे स्टुडंटला. सो आता इथे आपण केस स्टेटमेंट यूज करणार आहे आपल्या एसक्यूएलमध्ये. केस स्टेटमेंटचा व्हिडिओ आपण नंतर अपलोड करणारच आहे. बट आता आपण अपडेटसोबत केस स्टेटमेंट कसं यूज करतो हे बघूया. सो इथे तुम्हाला लिहायचं आहे बघा जसं केस, नंतर एंटर करायचं आहे. सो इथे आपण लिहिणार बघा जसं व्हेन आणि आपल्याला असा ग्रेड द्यायचा आहे बघा स्टुडंटला, ज्या स्टुडंटचा स्कोअर 85 पेक्षा जास्त असेल किंवा इज इक्वल टू 85 असेल, त्यांना मला ग्रेड द्यायचा आहे बघा जसं एक्सिलंट. मग इथे मी काय करतोय, स्कोअर लिहितोय. स्कोअर नावाचा हा आपल्याकडे एक कॉलम आहे. नंतर जसं ज्या स्टुडंट्सचे मार्क्स ग्रेटर दॅन असतील बघा 85 किंवा इज इक्वल टू असतील 85, त्यांना आपल्याला काय करायचं आहे, एक ग्रेड द्यायचा आहे, जो की आहे बघा जसं आपला एक्सिलंट नावाचा हा एक ग्रेड आहे आपल्याकडे. सो इथे मी काय करतोय, याला जसं इथं एक्सिलंट लिहितो आणि एंटर करायचं आपल्याला. आणि काही स्टुडंट असे मला असतील, की ज्यांना 85 पेक्षा कमी मिळाले असतील आणि 70 पेक्षा जास्त मिळाले असतील. तर त्यांच्यासाठी कोणता ग्रेड आहे? त्यांच्यासाठी आपल्याकडे आहे बघा जसं गुड ग्रेड. मग इथे आपण जसं व्हेन लिहिणार, नंतर जसं स्कोर नावाचा हा आपल्याकडे कॉलम आहे आणि असे स्टुडंट्स असतील ज्यांना जसं 70 पेक्षा जास्त मिळाले असतील किंवा 70च्या इक्वल टू पण मिळाले असतील आणि जसं असे पण आपल्याकडे विद्यार्थी असतील ज्यांना जसं 85च्या खाली मिळाले असतील. मग इथे आपण काय करणार, अँड ऑपरेटरचा यूज करणार, राईट. स्कोअर, असे पण विद्यार्थी आहेत आपल्याकडे ज्यांचा स्कोअर 85 पेक्षा कमी असेल. मग काय करतोय, लेस दॅन 85 करतोय. देन आपल्याला जसं याला ग्रेड द्यायचा आहे गुड म्हणून. तो गुड इथं करतोय. व्हेन लिहितोय आणि स्कोर नावाचा आपला कॉलम आहे.
इथे आपल्याकडे असे पण विद्यार्थी असतील ज्यांचा स्कोअर इज इक्वल टू 50 असेल किंवा 50पेक्षा जास्त असेल. मग यांना आपल्याला काय करायचं आहे, यांना आपल्याला ग्रेड द्यायचा आहे बघा, जसं ॲव्हरेज. आणि पण असे पण विद्यार्थी असतील ज्यांचा स्कोअर 70पेक्षा कमी असेल. मग काय करतोय, अँड करतोय इथे मी स्कोअर नावाचा कॉलम लिहितोय आणि लेस दॅन करतोय बघा, जसं 70. आणि मग यांना आपण ग्रेड देणार, जसं यांना आपण कोणता ग्रेड देणार, पुअर म्हणून देऊ शकतो किंवा ॲव्हरेज म्हणून पण देऊ शकतो. सध्या आपण जसं ॲव्हरेज म्हणून देऊया. सो देन लिहायचं तुम्हाला. नंतर इथं जसं काय करतो आपण, AVERAGE ॲव्हरेज आपण इथे लिहिलं. आणि आता एक मोठा प्रॉब्लेम आहे, की असे पण काही विद्यार्थी असतील ज्यांना 50पेक्षा पण कमी मार्क्स मिळाले असतील. जसं बघा इथे आपल्या टेबलमध्ये पूजा आहे, करण आहे, ज्यांना 33 मार्क्स आलेले आहेत आणि जसं पूजाला 25 आलेले आहेत. मग यांच्यासाठी कोणता ग्रेड? मग इथं आपण काय करणार, इथं एल्स लिहिणार. एल्स म्हणजे की आपलं जसं 50पेक्षा ज्यांना खूप कमी मार्क्स आलेले आहेत, त्यांच्यासाठी ग्रेड आपण इथे डिसाईड करू, जो की आहे फेल, किंवा आपण इथे पुअर म्हणून एक ग्रेड आपण त्यांना देऊया. आणि आपण या केस स्टेटमेंटला आता एंड करणार. सो एंड करतो मी याला. आणि आता जर आपण याला एक्झिक्यूट केलं, तर बघूया काय होतंय. सो एक्झिक्यूट करतो मी पुन्हा केस स्टेटमेंटला. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर बघा 10 रोज अफेक्टेड आलाय आणि जसं 10 चेंज्ड आलंय, म्हणजे 10 रोज मॅच, 10 रोज चेंज्ड आलंय. सो आता आपण काय करणार, आता आपण आपल्या टेबलला बघूया आणि आपल्या टेबलमध्ये हे अफेक्ट झालंय का, हे पूर्ण डिटेलमध्ये बघूया. सो तुम्ही काय करतोय, सिलेक्ट स्टार फ्रॉम करतोय आणि आपल्या टेबलचं नाव जे की आहे बघा, जसं स्टुडंट परफॉर्मन्स नावाचा आपल्याकडे हा टेबल आहे. सेमीकोलन आता एक्झिक्यूट करतो. सो बघा सर, टेबलला जर आता आपण पुन्हा पाहिलं तर आपल्या ग्रेड नावाच्या कॉलममध्ये पूर्ण नल व्हॅल्यूज होते आणि ते रिप्लेस झाले आहे विथ ग्रेड. जसं गुड आहे बघा, जसं ॲव्हरेज आहे, जसं एक्सिलेंट आहे, कुठे कुठे पूर आलं आहे कारण की त्यांना मार्क्स कमी होते म्हणून त्यांना आपण पुअर दिलेला आहे ग्रेड. सो असं आपण आपला केस स्टेटमेंट यूज करू शकतो विथ अपडेट कमांड. सिंपल होतं आजचं सेशन, खूप इझी होतं आणि इथे आपले 10 रोज अफेक्टेड झालेला आहे. सो रिअल टाईममध्ये काम करताना आपल्याकडे फक्त 10 रेकॉर्ड्स नसणार, 10,000 पण असणार आणि 20,000 पण असणार. तेव्हा आपण जसं अपडेट विथ केस स्टेटमेंट यूज करून आपण आपला रिपोर्ट जनरेट करू शकतो. प्रत्येक स्टुडंटला आपण जसं ग्रेड देऊ शकतो. राईट गाईज, या सेशनमध्ये आपण शिकलो की आपण अपडेट विथ केस स्टेटमेंट कसं यूज करतो. आणि भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये, संपूर्ण सेशनला. आय होप या सेशनमध्ये तुम्हाला मजा आली असेल आणि आपण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि भेटतोय मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये.